राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. काय नाही, कुणाचं कशाला राहत असतं. हे कुत्रं मांजर मेल्यावर कुणाचं राहतं का सांगा बरं. माणूस मेल्यावर कुणाचं राहत नाही आता. तर ते तर जनावर होतं, त्याचं तर कोणीच नव्हतं बिचाऱ्याचं. त्याची एकटी आई होती, म्हणजे ती जुली माझी. बसले बघा इकडं. काल जुलीला बघायला पाहिजे होतं तुम्ही. म्हणजे सगळ्याला जुली असं विचारत होती की माझा मोठ्या कुठं आहे असं करून. कलावती आजीकडे जायची, घरात यू करायची. तिला पण भावना आहेत, तिला पण कळत होतं की माझं लेकरू दिसत नाही आहे मला, म्हणून वाईट वाटत होतं. मोत्याचं मी एक सांगते तुम्हाला की काय झालं. परवाच्या दिवशी मोत्या गेला आणि मोत्याचं मी करत होते, करून सगळं मी घरात आले. मी अजून हात पण धुतले नव्हते, माती वगैरे टाकले होते म्हणून. तर मला एक फोन आला ताईंचा. आळंदीच्या तिथं काहीतरी गावाचं नाव घेतलं त्यांनी, आळंदीपाशी गाव आहे. आणि त्यांनी सांगितलं की ताई तुमचा फोन नंबर आम्हाला असं असं गुगल कुठं मिळाला व्हिडिओला, आणि आमची गाय रात्री कधी गाईचं वासरू पोठामध्ये मेलेलं आहे आणि ती गायचं आम्हाला वाचवायचे नाही का, काय करू शकतो. 2 डॉक्टर बोलवले. ते डॉक्टरांनी सांगितले की गाय वाचणार नाही आणि वासरू मेलेला असल्यामुळे पॉयझन झाले पोठामध्ये आणि गाईच काहीच करू शकत नाही. त्यांच्या तिकडचे 2 डॉक्टर आले, बघून गेले, पण त्यांनी सांगितलं की नो गॅरंटी. तर ताई म्हटलं ताई मी काय करू. तर म्हटलं आम्ही तर असं उगं बघत बसलो म्हटलं तिच्याकडं, म्हणजे एक वाट बघत बसल्यासारखं. म्हटलं ताई नाही, गाई कशी आहे. म्हटलं गाय आहे, म्हटलं चांगले आहे, बघते इकडे तिकडे. नाही म्हटलं, शेवटपर्यंत आपण प्रयत्न करायचा तिला वाचवण्याचा, आणि तुम्ही असं हार मानू नका म्हटलं. मग लगेच मी डॉक्टरांना लाईनवर घेतलं. आमच्या इथं जे डॉक्टर आहेत ते मोत्याला इंजेक्शन दिले होते त्यांना लाईनवर घेतलं. त्यांनी फोन घेतला लगे डॉक्टरांनी पण, आणि योगायोग सगळीकडून त्या गाईकडं त्या डॉक्टरांना मी पाठवलं. मग थोडा खर्च सांगितला. तर ते म्हटले एवढा. मी म्हटलं मी देईल सर, पण जायचं आहे तुम्हाला तिकडं. म्हटलं काही असो त्या गाईला वाचवा तुम्ही, म्हटलं ते करा तुम्ही काय करायचं ते, पण तुम्ही जा लवकरात लवकर. ते सर वाघोलीमध्येच होते. ते 15-20 मिनटात त्या गाईपर्यंत पण गेले मधल्या मार्गी, आणि त्यांनी त्या गाईला न शिजर करता वासरू ती गाईचं बाहेर काढून त्या गाईला वाचवलं. असं वाटलं मोत्या तुला नाही वाचवू शकले, पण एका गाईला एका आईला मी वाचवलं आज. म्हणजे मोत्यासाठी डोळ्यात पाणी, आणि रडत होते मी, कंटिन्यू रडत होते. आणि मी रडत रडत तो फोन उचलला होता तुम्हाला सांगते. त्या ताईंनी पण आवाज ऐकला असेल मी रडताना. पण म्हटलं नाही, मी माझ्या लेकराला मोत्याला वाचवू शकले नाही, मी गाईला प्रयत्न करणार वाचवायचा. मोत्याला पण प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी नाही झाला माझ्याकडून. कुठेतरी मी कमी पडले, पण त्या गाईसाठी मी प्रयत्न केला. आणि ती गाय आज इतकी चांगली झाली. त्या ताईंचा फोन आला होता, रडत होत्या. ताई आम्ही अन्न खाल्लं नाही का, घरदार आम्ही एकदम असं वाटलं की आमच्या घरातला माणूसच एक हे होतं आहे. पण आज गाय माझी वाचली, चांगली आहे, चांगली झाली. त्या डॉक्टरांचे ताईला म्हटलं तुमचे की तुम्ही आम्हाला सपोर्ट केला आणि मला म्हटलात की डॉक्टरांना पाठवून द्या. आधी म्हणत होत्या नाहीच, पण म्हटलं येऊ द्या डॉक्टर आणि बघू द्या, प्रयत्न करू द्या. एखादं म्हणलं म्हणून आपण तसं सोडून नाही द्यायचं. म्हटलं ताई प्रयत्न करा, शेवटपर्यंत तिला वाचवण्याचा प्रयत्न करा. म्हटलं गाय ही माय आहे आपली, म्हटलं राष्ट्रमाता म्हणून घोषित केलेलं आहे आपण गाईला. मग जसं आईला वाचवायचा प्रयत्न करतो तसं गाईला पण शेवटपर्यंत वाचवायचा प्रयत्न करायचा. म्हटलं आई आहे ती. तर काल माझ्या मोत्याला मी म्हटलं की मोत्या मी तुला नाही वाचवू शकले, पण एका गाईला मी वाचवलं रे राजा, म्हटलं. आणि कुठंतरी चांगलं वाटलं. मी परत एका गाईला वाचवलं आणि तो आनंद पण होता, आणि माझ्या मोत्या गेल्याला दुःख पण होतं मला. चला सगळ्या आजींना भेटू आपण. आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप प्रेम केले बरं मोत्यावर. काल बघितलं मी कमेंट वगैरे, खूपच तुम्ही सगळ्यांनी प्रेम केले. माझ्या प्रत्येक आजीवर प्रेम करतात तुम्ही, आमच्यावर. धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. चहा ठेवला आहे, जरा अद्रक वगैरे टाकले. आणि आत्ता म्हटलं पहिलं आज 3 दिवस झालं ना मोत्याला, तर म्हटलं मोत्यालाही बिस्किट खूप आवडायचे. कलावती आजी आले, रामकृष्ण हरी. आणि हे दूध घेऊन आम्ही निघालोय मोत्याकडं. इथंच जवळ आहे, हाय का नाही. चल. 3 दिवस झालं मी पूजा नाही केली देवाची. काय झालं जुली? जुली काय झालं बाय? काय म्हणते पिल्लू? काय म्हणते? काय म्हणते? काय म्हणते? काय
काय झालं बाईला माझ्या? मोत्या भूर गेला हा? बाईचा मोत्या भूर गेला हा? काय झालं बाईला माझ्या? करमत नाहीये? कुठं दिसतंय का तुला? दिसतंय? नाही दिसत? नाही दिसतंय. शेपूट हलवते की हा? मला कळतं जुली, तू आई आहे हा? हा ना, हा ना सुंदर मावशी. रामकृष्ण हरी. लेकरू आहे ना आई. मग काय सुटलं दोन्ही मायल्याकडे काय पळत होती. लई पळायची, मोकार पळायची. तिने काल कशी करत होती? कालच नाही अजून, पण ते जातच नाही. तोंडा पुढला आपल्या जात नाही, तर तिला कसं वाटत असेल. हा तेच, पण काल तिनं खाल्लं का काय दिवसभर? नाही नाही अजिबात नाही काय खायचं. कलावती आजीच्या महाग अशी फिरत होती ना तिनं, मोठ्या दिसतोय का म्हणून अशी भयाच करत होती. तिला म्हणजे आम्ही आत्ता बांधले, मोकळीच होती ती. तिला असं वाटत होतं की कुठं येतोय का, दिसतोय का. अशी कानावर टोकर बघती ती, माहितीये का, कुठून येईल का पळत. तो खेळायला जायचा ना वरती इकडं, जायचं ना. आणि पळत यायचा तिच्या समोर यायचा, माहितीये का. काय करा, आता पण तिकडे बघूनच भूक होती बरोबर. हा ना, हा काय करायचं आता. आज त्याला 3 दिवस झालं ना मोत्याला. म्हटलं बिस्किट आणि हे ठेवून यावं. भाताचं थोडंसं झाकण सरकाव, म्हणजे पाणी नाही गळणार ते, नाही का. भात घातलाय चुलीवरती. थांब मी सरकावते. नाही मिसळची बाई. थांब सरकाव. हां, थोडंसं पलीकडच्या बाजूला ताट, म्हणजे हां. लय जाळ घाल नको, आरावर नाही, भात आता झालं, शिजते. आता जाळ लावायचा. हां, आरावर आता भात. जाळच नाही लावायचं. आरावर भात शिजते. जाऊन आले जरा तिकडं. चला, कलावती आजी, कलावती आजी बरोबरच असते बघा आपल्या. आणि मंदाई गेली वाटतं वरती ना आंघोळ करायला. काय ग लुसू, लुसूबाई तुझी खुर्ची तुटली आहे की ग राणी? हा, खुर्ची तुटली माझ्या बाईची. हा हा, झाली का झोप? कुठे गेला मोत्या, कुठे गेला? हा, मोत्याची मावशी होती बरं ही. हा, ही मावशी होती बघा, कशी आमगड्या देऊन सांगते मला. हा, जुली आई आणि मोत्याची लुसू मावशी. कशी शेपूट आलं ते बघितलं का? हा? काल नव्हती ना जेवली? काल तुम्ही दोघी जेवल्या नाही? होय, नाही जेवल्या. चाललोय मोत्याकडे चाललोय आम्ही, जरा मोत्याकडे जाऊन येतो. हा, थांबा लुसू, थांबा. तर मी जरा इथं बिस्किट आणि दूध ठेवते. लय आवडायचे त्याला बिस्किट मोत्याला. हा बिस्किट पुडा तो तोंडात असा फोडून न्यायचा, माझ्याकडून फक्त काढून घ्यायचा आणि बाहेर त्याला सगळं फोडून व्यवस्थित करून खायचा. रामकृष्ण हरी. काहीच बोलू वाटत नाही मला तिथं. तो काय करू, त्याला नुसतं हात लावलं तर एवढा राग यायचा ना, त्याच्या शेपटावर तर पाय पडायला भागच नव्हता. खूप राग यायचा. आंघोळ्या झाल्यात वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांच्या, आहे का नाही. ही गादी सगळी आपल्या मोत्याने खराब केलेली आहे बरं. मंगलमावशीने लई खराब केली होती नवीन आलेल्या. मग म्हटलं वाश येत होता ना लई वरती, म्हणून ती गादी मी खालीच फेकून दिली. म्हटलं नको वापरायला. आणि मग मोत्या बसायचा, इकडून तिकडून पळत यायचा आणि ह्याच्यावर बसायचा. आणि हे त्यांनीच केलं हे सगळं टोकरून. आता हे गादी आणून टाकले, आज अजून घाण केलं होतं जरा. काय करायचं, शुगर त्या आजीचं कमी जास्त होते, खूप त्रास होतो तिला. ऐकत पण नाही, कधी कधी खात नाही. खा म्हणलं की गोड खा म्हणलं, जेव म्हणलं की जेवत नाही. मंगलमावशी आपली हाय ना. तुझी बरी आहे का तब्येत? हा माझी बरी. सगळे बरे आहेत, बरी व्यवस्थित आहेत. हो हो. लुसू, ए लुसू, लुसू तुझी बरी आहे का तब्येत? तिची ती खुर्ची पडली नीट करायची मला. हां, मी म्हणून सोडत नाही ग, मला भीती वाटते. इकडं सोडलं ना काय झालं तर उगाचच ते मोत्यात बाहेर फिरला ते बाहेरच फिरला. काहीच करू शकत नाही आपण. चला.